जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत गावबाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक। मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत गावबाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे। संग्राम अशोकराव पाटील वय वर्ष 29 राहणार वृंदावन अपार्टमेंट श्रीपाद नगर, सचिन सुनील मांडवकर वय वर्ष 25 राहणार यशवंत कॉलनी आणि अभिषेक गोविंद भिसे वय वर्ष 25 राहणार लालनगर अशी त्यांची नावे आहेत। नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफोर्टमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 52 बाटल्या व 60,000ची रोकड रक्कम, 3 मोबाईल व 2 दुचाकी असा 2,36,964 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईमुळे नशेची इंजेक्शने विकणारी मोठी साखळी उद्ध्वस्त करण्यात आली आहे। इचलकरंजी पोलिसांना यामध्ये यश आले आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। यानुसार इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीत काही लोक नशा करण्यासाठी मेफोर्टमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्फत प्राप्त झाली। इचलकरंजी पोलिसांनी सदर प्रतिबंधक इंजेक्शनाचा मोठा साठा बाळगणाऱ्या श्रीपादनगर येथील वृंदावन अपार्टमेंटमधील संग्राम पाटील याच्या घराबाहेर सापळा रचला। प्राप्त माहितीनुसार संग्राम पाटील यांच्या घरातून सचिन मांडवकर हा बाहेर पडताना मिळून आला। याबाबत ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात मेफोर्टमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 5 बाटल्या मिळून आल्या। त्यानंतर लगेचच पोलिसांनी संग्राम पाटील याच्या घरी छापा टाकून शोध घेतला असता मेफोर्टाइन सल्फेट इंजेक्शनच्या 18 बाटल्या मिळून आल्या। दोघांना अधिक चौकशी केली असता लालनगर येथील अभिषेक भिसे यांच्याकडे सुद्धा मेफोर्टमाइन सल्फेट इंजेक्शनचा साठा असल्याचे सांगितले। त्यावरून भिसे याला सदर प्रतिबंधित इंजेक्शन घेऊन येण्यास सांगून सापळा रचून पकडले। त्यावेळी त्यांच्याकडे प्रतिबंधित इंजेक्शनच्या 7 बाटल्या मिळून आल्या। त्यानंतर त्याच्या घराची छापा टाकून शोध घेतले असता मेफोर्टाइन सल्फेट इंजेक्शनच्या 22 बाटल्या तसेच रोख रक्कम 60,000 रुपये मिळून आले। या तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या साखळीतील अन्य संशयित शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने, गुन्हा शोध पथकातील अनिल पाटील, पोलीस उपअधीक्षक कार्यातील सुनील पाटील, फिरोज बेग, ताहिर शेख, गावबाग पोलीस ठाण्यातील अमर शिरोडणे, बाजीराव पवार, आदित्य दोंडगे व इंगवले यांच्या पथकाने केली। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह